वेगवान गोलंदाज मयूर वाघमारे गोलंदाजी करण्यासाठी पाहायला मिळते। दोन्ही संघ तगडे संघ इथे मात्र बांधण्यात आलेत आणि भव्य दिव्य स्पर्धेमध्ये दोन मोठे संघ आता एकमेकांच्या विरोधात आपल्याला पाहायला मिळत आहेत। नक्कीच दुसरा सामना आहे, या दुसऱ्या सामन्यात देखील तितकीच तगडी लढत पाहायला मिळेल। तत्पूर्वी पहिला सामना नक्कीच खूप चांगला पाहायला मिळाला। नक्कीच अशा सामन्यासाठी तुम्ही आम्ही सर्वजण या यूट्यूब लाईव्हच्या माध्यमातून पाहायला मिळत आहेत आणि नक्कीच तितकेच प्रेक्षक आपल्या या मैदानावरती देखील उपस्थित आहेत। त्या सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत या बी अ किंग चॅम्पियन्स श्रेणी ट्रॉफी 2024 मध्ये। मोठमोठे खेळाडू, या मोठमोठ्या खेळाडूंची वर्णी आता मात्र नक्कीच या मैदानावरती पाहायला मिळेल। त्यातील काही खेळाडू या देखील सामन्यामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत। योगेश पवार आणि मयूर वाघमारे फिल्डिंग करणाऱ्या टीम मध्ये आपल्याला पाहायला मिळतात, तर दुसऱ्या बाजूला अमोल कांगणे आणि आकाश सकपाळ स्ट्रायकिंग एंडवरती आकाश सकपाळ, नॉन स्ट्रायकिंग एंडवरती अमोल कांगणे। ऑल सेट अंपायर सिग्नल येतो लेट्स प्ले। पनवेल देवतचा खेळाडू इथे दाखल झालाय गोलंदाजी मार्कवर। पहिला बॉल इथे टाकेल मयूर वाघमारे देवत एक्सप्रेस। पहिला बॉल पॉइंटच्या डोक्यावरून खेळलाय, फटका चांगलाय, बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर आणि पहिल्याच बॉलवर येतोय चौकार, खणखणीत दणदणीत चौकार। 4 रन, चांगला फटका आकाश सकपाळचा आपल्याला पाहायला मिळाला। बॅकफुटला उटकट केला, त्यावरती 4 रन इथे वसूल करण्यात आले। सुरुवात दमदार केली आहे, चौकाराने केले सुरुवात आणि आपले इरादे स्पष्ट केलेत। अगदी कालच्या दिवसापासून हा खेळाडू पहा ॲक्शन रिप्ले मध्ये बॅकफुटला उटकट केलं, बॉल पॉइंटच्या डोक्यावरून हा चौकार पाहायला मिळतो। अगदी कालच्या दिवसापासून हा खेळाडू रंगामध्ये आलाय। नेक्स्ट बॉल आता मात्र हवेत, मागच्या बॉलचं उत्तर येथे मयूर वाघमारेने दिलंय। विकेट आली आणि धक्का पहिला आकाश सकपाळ बॅक टू द पॅव्हिलियन। पहिल्या बॉलवर चौकार टोकला होता मयूरच्या विरोधात, दुसऱ्या बॉलवर देखील लॉफ्ट करण्याचा प्रयत्न झाला, मिडॉन मध्ये अगदी सापळा रचला होता आणि तिथे सुरेख झेल टिपला गेला आणि अखेर आकाश सकपाळचा खेळ ते संपुष्टात येतो। आणि ही खासियत आहे मयूर वाघमारेच्या विरोधात, ज्यावेळी तुम्ही मोठे फटके खेळता त्यावेळेला तो कमबॅक करणं जाणतो आणि अगदी या बॉलवर एक मोठी शिकार त्याने प्राप्त केली। खरं तर प्रश्न असेल आकाश सकपाळसाठी गरज होती का, तर उत्तर येईल गरज नव्हती। पहिल्या बॉलवर चौकार आला होता आणि त्यानंतर संयम कुठेतरी धासळला आणि अखेर इथे विकेट पाहायला मिळते। ॲक्शन रिप्ले पहा tenniscricket.in वर, अतिशय उत्तम दर्जाचं लाईव्ह टेलिकास्ट। tenniscricket.in 19 लाख सबस्क्रायबरचा पल्ला पूर्ण केला गेला। संतोषजी नाणेकर आणि त्यांची संपूर्ण टीम, आणि हे काम वाखाणण्याजोग आहे। परंतु मैदानाच्या आतमध्ये पहा योगेश पवार अर्थातच दादाकडून लगेचच थोडीशी चर्चा केली, कानमंत्र घेतला। पहिला धक्का 4 वर बसतोय आणि जर आपण पाहिले ते कल्पेश, तर ही मोठी शिकार होती गोलंदाजी करणाऱ्या टीमसाठी, अर्थातच फ्रेंड्स खंडाळासाठी। नक्कीच फॉर्म मध्ये होता आकाश सकपाळ, त्याला थांबवणं नक्कीच थोडंसं कठीण होतं, परंतु मयूर वाघमारे एक मोठा गोलंदाज आहे, त्याने ते करून दाखवलंय। विकेट आली, पहिला धक्का बसला। नवीन बॅटर मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय रोहित दर्डी, लेफ्ट हँड बॅटर, मॅन फ्रॉम नाणीज गावचा हा सितारा खेळाडू मैदानावरती मयूर वाघमारेच्या समोर कशी खेळी करतोय हे पाहायचंय। रोहित दर्डी स्ट्रायकिंग एंडवरती, दुसऱ्या बाजूला मयूर वाघमारे मागच्या बॉलवरती विकेट घेत नक्कीच कमबॅक केले। पहिल्या बॉलवरती पाहिला आपण चौकार आला, त्यानंतर नक्कीच लाईन चेंज केली, सापळा रचला, समोर खेळाडू ठेवला आणि तिथे झेल पाहायला मिळाला। रोहित दर्डीसाठी हा बॉल वेगवान बॉल आणि टप्पा पडल्यानंतर गतीने हा चेंडू ट्रॅव्हल झाला आणि येथे पुन्हा एकदा डॉट बॉल पाहायला मिळतोय। ही लाईन सातत्याने चांगली ठेवली जाते मयूर वाघमारेकडून। मागच्या बॉलवर विकेट घेतल्यानंतर रोहितच्या विरोधात डावखुरी हाताच्या खेळाडूच्या विरोधात त्याने थोडीशी रणनीती बदलली आणि डॉट बॉल टाकलाय। पुढचा बॉल अभि थोडासा अपटबार पाहायला मिळाला, बाउन्स होता, परफ्यूम डिलिव्हरी। बॉल पंचांचा इशारा येतोय, व्हाईट बॉलचं सिग्नल, एक अतिरिक्त धाव इथे टीमच्या खात्यामध्ये ऍड होईल। धावसंख्या याचबरोबर 5 वर पोहोचली आहे, 1 गडी बाद श्री धावजेश्वर नाणेज। रोहित दर्डी देखील तेवढाच चांगला खेळाडू आहे, परंतु इथे धावा बनवाव्या लागतील। आकाश सकपाळ लवकर बाद झालाय, त्यामुळे थोडीशी जबाबदारी राहील कल्पेश आणि ते जबाबदारीचं क्रिकेट इथे खेळावे लागणार आहे। रोहित दर्डी पुलचा फटका, परंतु फसलाय आणि फिल्डर पुन्हा एकदा चेंडू खाली आलाय, अजून एक धक्का बसतोय। आता रोहित दर्डी देखील मैदानाच्या बाहेर आपल्याला पाहायला मिळेल। चूक झाली येथे, वेगाच्या विरुद्ध फलंदाजी थोडीशी अडखळताना पाहायला मिळते आणि याच दरम्यान रोहित दर्डीने आपले विकेट गमावले। का या टीममध्ये मी आयकॉन म्हणून दाखल झालोय, पनवेल ते रत्नागिरी अंतर कापून मी इथे कशासाठी आलो हे दाखवत असताना मयूर वाघमारेने दुसरा धक्का दिलाय इथे धावजेश्वर नाणेजला। रोहित दर्डी 2 बॉलमध्ये 1 धाव काढू शकलेला नाही आहे, शून्याचा चष्मा घालून तो माघारी परतलाय आणि मोठी शिकार आणखी एक पाहायला मिळाली मयूरच्या खात्यामध्ये। ही दुसरी विकेट जाते, धावसंख्या स्कोर कार्डवर 5। ॲक्शन रिप्लेमध्ये पहा, खरं तर मागचा बॉल देखील बाउन्सर टाकला होता आणि पुन्हा एकदा तीच
बाउन्सरची रणनीती पाहायला मिळाली. मागे जात असताना खेळण्याचा प्रयत्न, टायमिंग जुळलेलं नव्हतं आणि अखेर मिड ऑफ रिजनला चांगला झेल टिपलाय. दुसरा धक्का बसतोय. धावसंख्या स्कोर कार्डवर 5 धावा, 2 गडी बाद. सुरुवात तर चांगली केली आहे फ्रेंड्स खंडाळा टीमने. मयूर वाघबारेने सुरुवात चांगली करून दिली. या मॅचमध्ये नक्कीच पहिल्या बॉलवरती चौकार आला होता, परंतु त्यानंतर कमबॅक मयूर वाघबारेचा आपल्याला पाहायला मिळालं. चांगली गोलंदाजी, चांगला वेग आहे, अचूक टप्पा आणि त्याचमध्ये नक्कीच 2 विकेट त्याने आपल्या टीमसाठी नक्कीच प्राप्त करून घेतल्यात. नवीन बॅटर मैदानावरती दाखल झाला बॅटिंग करण्यासाठी. हेमंत कांबळे स्ट्रायकिंग एंडवरती आपल्याला पाहायला मिळतोय. टीमचा कॅप्टन आता दाखल झालाय. इथे आतमध्ये येणारा बॉल, चांगला कटरचा वापर केलाय, परंतु थोडासा घसरला देखील. हेमंत कांबळे पप्प्या या नावाने परिचित टीमचा कॅप्टन आहे, टीमचा नेता सध्या मैदानामध्ये दाखल झालाय. पहिल्या बॉलवर त्याला भेट केलं मयूर वाघमारेने. आणि ॲक्शन रिप्लेमध्ये पहा, टप्पा पडल्यानंतर आतमध्ये येणारा बॉल थोडासा मागे जाऊन खेळण्याचा प्रयत्न झाला, थोडंसं अपयश तिथे प्राप्त झालं. आणखी एक डॉट बॉल येतोय. मयूर पुढच्या बॉलसाठी सज्ज होतोय. यावेळेचा फटका आता पाहिलं गेलं तर समोर सजवायचा होता, पण तो टप्पा पडल्यानंतर उसळी घेतली नाही चेंडूने आणि त्यामुळे आणि थेट यष्टांवरती लागला आणि येथे विकेट प्राप्त होते. हेमंत कांबळेला आता मात्र परतावं लागणार आहे. पहा, तब्बल या षटकामध्ये 3 विकेट मिळवल्यात मयूर वाघमारे. का मी आयकॉन खेळाडू या टीममध्ये दाखल झालोय याचं उत्तर नक्कीच मैदानावरती देतोय. खासियत ही या खेळाडूची सातत्याने राहिली आहे. ॲक्शन रिप्लेमध्ये पहा, हा बॉल चांगला कटर पुन्हा एकदा वापरला. आउटसाइड ऑफ स्टंपचा बॉल होता. मागे जाऊन खेळण्याचा प्रयत्न फसला आणि अखेर दांडी उडवली गेली. तिसरा धक्का दिलाय. पहिल्या षटकामध्ये 5 धावा खर्च करत असताना मयूर वाघमारेने एक्सलंट पीस ऑफ बॉलिंग मयूर वाघमारेकडून पाहायला मिळाली. आणि सध्या आपण पाहिलं तर श्री धावजेश्वर नाणीज हा संघ थोडासा बॅकफुटवर गेलाय, पण येणारी कल्पेश 4 षटके इथे महत्त्वाची असतील. त्या 4 षटकांमध्ये म्हणजे 24 बॉलमध्ये तुम्हाला धावा बनवणं गरजेचं राहील आणि एक चांगले लक्ष्य प्रस्थापित करावं लागेल. आणि त्यासाठी गरजेचं असेल ती म्हणजे भागीदारी, पार्टनरशिप तुम्हाला आता 4थ्या विकेटसाठी बनवावी लागणार आहे. कल्पेश, नक्कीच पार्टनरशिप तर बिल्ड करावी लागेल, परंतु आता नवीन आलेला बॅटर राज, आपण त्याला पाहाल. दुसऱ्या बाजूला अमोल कांगणे, दोन्ही बॅटर चांगले आहेत. इथून सेन्सिबल क्रिकेट खेळावं लागेल. खराब चेंडूंवरती प्रहार, चांगल्या चेंडूला सन्मान, हे सूत्र आहे क्रिकेटचं जरूर, परंतु त्या सूत्रानुसार फलंदाजी केली तर नक्कीच इथे टार्गेट देखील होईल. पहिलं षटक आपण पाहत आहात. पहिल्या बॉलवरती चौकार आला, त्यानंतर नक्कीच मयूर वाघमारेचं कमबॅक इथे पाहायला मिळालं. आकाश सकपाळची इथे विकेट आली. त्यानंतर रोहित दर्डी, त्याला देखील थांबवलं. लेफ्ट हँड बॅटर, त्याच्या विरुद्ध नक्की चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली. पुलचा फटका खेळत असताना रोहित देखील तिथे बाद झाला आणि त्यानंतर नक्कीच हेमंत कांबळेला देखील जकडून ठेवलं आणि त्याची देखील विकेट आपल्याला पाहायला मिळाली. नवीन बॅटर नॉन स्ट्रायकिंग एंडवरती राज शिवगण, स्ट्रायकिंग एंडवरती अमोल कांगणे. दुसऱ्या षटकाला सुरुवात होईल. गौरवच्या हातामध्ये चेंडू सोपवला गेलाय. पहिल्या षटकाच्या हायलाइट्स आपण पाहिल्या, कशा पद्धतीने गोलंदाजी केली मयूर वाघमारेने. आणि आता गौरव आलाय. अमोलसाठी पहिला बॉल, भन्नाट वेग, रफ्तार से गिरफ्तार, अचूकता पाहायला मिळाली आणि बॉल चालले सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. अर्थातच योगेश पवार यष्टीमागे पाहायला मिळतोय. रिप्लेमध्ये पहा, भन्नाट वेग होता. हा बॉल येतोय डॉट बॉल. निर्धाव चेंडू येथे मात्र अमोल कांगणे आणि यावेळेला मात्र चेंडूला उडवलंय आणि बॉल कुठे चाललाय? काउकवर बाउंड्री लाईनच्या पलीकडे येतोय अमोल कांगणेच्या बॅटमधून षटकार. 6 रन, चांगला नेत्रदीपक फटका मैदानावरती सजवला. अशाच फटक्यांची आवश्यकता आहे सर या मैदानामध्ये, कारण रन बनवायचे आहेत, मोठं टार्गेट बनवायचंय. पहिल्या बॉलवर बीट केलं होतं आणि त्यानंतर सांगितलं अमोल कांगणेने, मी देखील कच्च्या गुरुचा चेला नाही, आणि बॅटचा फेस ओपन केला. डीप मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर बॉल फेकला, षटकार ठोकलाय गौरवच्या विरोधात. पुन्हा एकदा वेग वाढवलाय. टप्पा पडल्यानंतर थोडासा अतिरिक्त टर्न अंपायर सिग्नल येते. वाईट बॉल. हा थोडासा दबाव कल्पेश पाहायला मिळतो, कारण मागच्या बॉलवर षटकार आला, त्यानंतर थोडीशी लाईनमध्ये बदल करण्याचा प्रयत्न केला गेला आणि एक अतिरिक्त धाव इथे मिळते. धावसंख्या 12 धावा स्कोर कार्डवर, 3 गडी बाद. नक्कीच येथे दबाव गोलंदाजावरती आल्यानंतर कुठे ना कुठे गोलंदाज बचावपूर्वक गोलंदाजी करण्याचा प्रयत्न करतो आणि आता देखील तसंच केलं. शरीरापासून बाहेर गोलंदाजी, थोडंसं दूर ठेवण्याचा प्रयत्न केला फलंदाजापासून आणि त्याचमुळे येथे एक अतिरिक्त रन देखील खर्च झाले. षटकार आलाय. अमोल कांगणे नक्कीच रंगामध्ये आलाय. अमोल कांगणेची बॅट तर बोलू लागले, परंतु ही बॅट अशीच या मॅचमध्ये बोलणं कायम गरजेचं आहे. येथून मोठमोठे फटके जर या फलंदाजाच्या माध्यमातून आले तर नक्कीच मोठं टार्गेट निर्माण होईल. अमोल कांगणे ऑन स्ट्राईक. बिग हिट केला गेलाय, उडवलाय बॉल, परंतु पोहोचलाय कुठे हे पाहायचंय. पंचांचा इशारा येतोय डिक्लेअर बॉक्स मध्ये. घोषांकित क्षेत्राच्या दिशेने बॉल गेला, थोडासा लेट खेळला, परंतु त्यानंतर धाव मिळाली. धावा येणं कल्पेश गरजेचं आहे, कारण 3 धक्के दिले गेलेत. इथून सावरायचं असेल तर तुम्हाला धावा गरजेच्या आहेत. मर्यादित षटकांचे सामने तुम्ही खेळत आहे आणि त्यामुळे एक मोठं लक्ष्य प्रस्थापित करावं लागेल. श्री धावजेश्वर नाणीजला अमोल कांगणे मोठ्या मॅचचा मोठा खेळाडू म्हणून सातत्याने ओळखला जातो आणि त्याच्यावर सध्या संघाची दारोमदार असेल. तो आता पोहोचलाय 7 वर. एक षटकार त्याच्या बॅटमधून पाहायला मिळाला,
दुसऱ्या बाजूला राज नॉन स्ट्रायकिंग एंडला तर गौरव तयार होतोय राईट मोदी विकेटने. गौरवचा हा चेंडू थोडासा आखूड टप्प्याचा होता, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, फटका हवेत, प्लेट डाऊन बॉल पकडलाय झेल. अमोल कांगणेचा संपेल खेळ, आणखीन एक धक्का बसतोय. अमोल कांगणे बॅक टू दी पवेलियन गॉन. अक्षयने पकडले एक झेल आणि नक्कीच इथे मोठी विकेट होती. इथून नक्कीच आपण पाहिलं गेलं तर अमोल कांगणेची विकेट शोधत होते फ्रेंड्स खंडाळा हा संघ आणि खूप चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली. 7 रन बनवले आपल्या टीमसाठी, 4 चेंडू त्याने फेस केले आणि नक्कीच कुठे ना कुठे थोडंसं निराश केले. ॲक्शन रिप्लेमध्ये आपण पाहाल गोलंदाजाने फेकला होता शॉर्ट बॉल, समोर खेळायचं होतं या बॉलला, परंतु तेथे नक्कीच फटका फसला आणि खूप चांगला झेल विकेट येते. थोडासा संकटामध्ये श्री धावजेश्वर नाणीचा संघ आपल्याला पाहायला मिळतोय, परंतु येथून येणारे फलंदाज यांना संकट मोचक बनून आपल्या टीमसाठी चांगली कामगिरी करावी लागणार आहे. फ्रेंड्स खंडाळा आपण पाहत आहात योगेश पवार, नक्कीच एक मोठा खेळाडू, खूप चांगली कामगिरी अगदी टेनिस बॉल क्रिकेटमध्ये यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. अगदी लेदर बॉलचं क्रिकेट देखील खूप चांगल्या पद्धतीने खेळलं जातं आणि नक्कीच सेकंड इनिंगच्या खेळामध्ये नक्कीच आपण यांची फलंदाजी पाहाल. तर दुसऱ्या बाजूला बॅटिंग करण्यासाठी आपल्याला पाहायला मिळतोय वैभव खावटकर. हे 2 नाणीज गावचे खेळाडू आपल्याला पाहायला मिळत आहेत. एक आहे राज शिवगण जो की नॉन स्ट्रायकिंग एंडवरती पाहायला मिळतोय. दुसऱ्या बाजूला नवीन आलेला खेळाडू वैभव खावटकर येथे स्ट्रायकिंग एंडवरती पाहायला मिळेल. तर पाहूया येथे गोलंदाज कमबॅक तर करून देतोय गौरव पुन्हा एकदा राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळेला मात्र आडव्या बॅटने खेळलाय, चेंडू हवेमध्ये आहे, विकेट. अजून एक धक्का बॅक टू बॅक. येथे मात्र नक्कीच विकेट मिळवून देत असताना गौरव आपल्या गोलंदाजीतून नक्कीच कमाल करून देतोय आणि वैभव खावटकरला देखील तंबूच्या आसऱ्याला परतवलंय. नक्कीच चूक झाली आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न आणि नक्कीच आपण पाहिलं गेलं तर विकेटवरती थोडासा पाऊस पडलाय, त्यामुळे नक्कीच गोलंदाजाला थोडंसं सहकार्य पाहायला मिळते. मागच्या मॅचमध्ये गोलंदाज अडखळत होते, परंतु त्यानंतर आता कमबॅक गोलंदाजांचं पाहायला मिळते. ॲक्शन रिप्लेमध्ये आपण ही विकेट पाहाल. पुन्हा एकदा शॉर्ट बॉल, पुन्हा एकदा तसाच चेंडू आणि आता मात्र कव्हर रिजनवरती एक चांगला झेल आपल्याला पाहायला मिळाला. खूप चांगला झेल, विकेट गमावत आहेत श्री धावजेश्वर नाणी संघ आणि त्यामुळे रन देखील आल्या नाही आहेत आणि थोडासा संकटामध्ये पाहायला मिळते श्री धावजेश्वर नाणीचा संघ. परंतु येथून नक्कीच कमबॅक करावं लागेल. येथून एक चांगली इनिंग पार्टनरशिप बिल्ड करावी लागेल या 2 खेळाडूंना. राज शिवगण आपण पाहताय नॉन स्ट्रायकिंग एंडवरती आहे, हा फॉर्ममधील खेळाडू आहे. येथून त्याच्या बॅटमधून देखील रन येणं आवश्यक आहे आणि त्याच अपेक्षा असतील श्री धावजेश्वर नाणीज टीमला. पुन्हा एकदा गुरु नवीन बॅटर स्ट्रायकिंग एंडवरती. यावेळचा चेंडू पंच आमच्याकडे वळत आहेत. हा चेंडू व्हाईट बॉल आहे. एक अतिरिक्त रन येथे खर्च होईल. नक्कीच 1 रनने धावसंख्या तर पुढे सरसावेल 14 रनवरती. यावेळचा चेंडू पुन्हा एकदा व्हाईट बॉल. थोडीशी चूक होते आता गोलंदाजीमध्ये. कमबॅक केलं होतं, विकेट काढल्या, परंतु त्यानंतर अखेरचा चेंडू फेकायचा आहे, त्यामध्ये नक्की थोड्याशा चुका होत आहेत सर. गौरवने या षटकामध्ये विकेट घेतल्या, परंतु षटक थोडंसं लांबवलं गेले. काही अतिरिक्त धावा त्याने खर्च केल्यात, काही नाही व्हेरिएशन करण्याचा प्रयत्न तो करतोय आणि त्यामुळे थोडीशी चूक झाली स्ट्रायकिंग एंडला. गुरुसाठी हा चेंडू आडव्या बॅटने फुल केलाय, पॉवरफुल, सक्सेसफुल, ब्युटिफुल. येतोय षटकार, धावा मिळतील 6. चांगला फटका गुरुच्या बॅटमधून हा षटकार आपल्याला पाहायला मिळतोय. याच फटक्यांची आवश्यकता आहे. येथून बॅटिंग करणाऱ्या टीमला विकेट फार गमावल्यात, रन तर आले आहेत, जी सरासरी गाठण्याचा प्रयत्न केला जातो. पहा यावेळचा फटका, पुलचा फटका, पॉवरफुल, दमदार षटकार, 6 रन. गुरुच्या बॅटमधून हा फटका आपल्याला पाहायला मिळाला. नक्कीच असे फटके आले तर मोठं टार्गेट निर्माण होईल आणि गुरुकडे ताकद आहे आणि तितकीच ताकद राज शिवगणकडे देखील आपल्याला पाहायला मिळते. 2 षटकं संपलेत. 3रं षटक पाहूया कोणता गोलंदाज येथे गोलंदाजी करण्यासाठी पाहायला मिळतोय. कल्पेश, तुम्ही पाहिलं तर पहिल्या षटकामध्ये 5 धावा होत्या, तिथे 3 धक्के मयूरने दिले होते, परंतु त्यानंतर या षटकामध्ये तब्बल 17 धावा वसूल केल्या गेल्यात, परंतु इथे त्यानंतर 2 गडी बाद देखील झालेले आहेत. तब्बल 5 धक्के दिलेत, म्हणजे निम्मा संघ सध्या डगआउटमध्ये. इथून देखील धावसंख्येला उभारी दिली जाईल, परंतु एका खेळाडूला संकटमोचक बनणं गरजेचं राहील. गुरु हातपले खेळतो 1 बॉलमध्ये 6 वर. राज शिवगणच्या खात्यात एकही धाव नाही, आतापर्यंत एकही चेंडू त्याने फेस केलेला नाही आहे. तर गोलंदाजी मार्कवर येतोय 3ऱ्या षटकासाठी संदेश पवार. अरवणी विकेटने पहिला बॉल फुलटॉस होता, पॉईंटमध्ये खेळ आहे, तिथे थोडंसं फंबल होताना आपल्याला पाहायला मिळते. 1 धाव पूर्ण केली, दुसऱ्या धावेचा प्रयत्न येते आहे आणि जोपर्यंत थ्रो केला जाईल तोपर्यंत 2 धावा पूर्ण केल्या. थोडासा खराब थ्रो, 3री धाव देखील मिळणार आहे असं वाटते आणि दोघांमध्ये ताळमेळ पाहायला मिळाला. अखेर 3री धाव देखील पूर्ण केली जाते. ये दिल मांगे मोर. 2 धावा पूर्ण झाल्या होत्या, थोडीशी चूक झाली, परंतु क्रिकेटच्या पटलावर कल्पेश चुकीला माफी नाहीये आणि त्यानंतर लगेचच कल्पकता दाखवली आणि 3 धावा पूर्ण केल्या. धावसंख्या 25, 5 गडी बाद.
अशा धावा चोरून काढाव्या लागतील. जिथे धावा मिळवण्याची संधी आहे ती संधी सोडायची नाही आहे. संधीचं सोनं करायचं आहे, कारण इथून रन बनवायचे आहेत. कारण समोरचा संघ आपण पाहिलं, योगेश पवारला आपण सेकंड इनिंगच्या खेळामध्ये बॅटिंग करताना पाहायला मिळाल आणि नक्कीच अशा खेळाडूंसमोर मोठं टार्गेट बनवणं फार गरजेचं आहे. गुरु स्ट्रायकिंग एंडवरती आपल्याला पाहायला मिळेल. फुलटॉस बॉल होता अलॉंग दी कार्पेट. आमच्या मुख्य व्यासपीठासमोर येते थोडीशी चूक झाली आणि क्रिकेटमध्ये चुकीला माफी नाही, आपण ऐकलात आणि तेच चित्र मैदानावरती पाहायला मिळतंय. चूक क्रिकेटमध्ये येथे चेंडूला बाहेर घेऊन गेले. चौकार येतोय 4 रन गुरुच्या बॅटमधून. थोडीशी गंमत झाली, परंतु त्याची किंमत मोजावी लागली. चौकाराच्या रूपाने चौकार आलाय. धावसंख्येला आकार मिळते 29. धावा येत आहेत आणि याचाच तर मी उल्लेख केला. ये दिल मांगे मोर 4 आलाय, परंतु आता कमबॅक करावं लागेल. फुललींचा बॉल यावेळेला थोडी लाईन मिस केली. स्टंपच्या लाईनमध्ये येऊन खेळण्याचा प्रयत्न, वेग चांगला होता. या बॉलवर टप्पापर्यंत सर विकेट किपरच्या हातामध्ये निघून गेला. गुरु हातपल्लीच्या विरोधात हा डॉट बॉल टाकला जातोय संदेश पवारकडून. चांगलं कमबॅक करतोय. हे बॅटल इथे रंगेल. पुढचा बॉल यावेळेला आखू टप्प्याचा बॉल भरपूर लवकर खेळा. नजर नव्हती. हँड अँड आय कॉर्डिनेशन पाहायला मिळालेलं नाहीये आणि पाय चाललेली नाही आहेत. पाय चालणं गरजेचं आहे. आम्ही नेहमीच म्हणत असतो की आयुष्याच्या प्रवासात मोबाईलमध्ये नेटवर्क आणि क्रिकेटमध्ये फुटवर्क गरजेचं आहे. ते पाय इथे चाललेले नाही आहे, फुटवर्क पाहायला मिळालं नाही आहे. आणि अखेर चौकारानंतर संदेश पवारने सांगितले की मी देखील तेवढाच चांगल्या पद्धतीने गोलंदाजी करणार आहे. 2 चेंडू त्यांनी निर्धाव टाकली. धावसंख्या 29. 5 गडी बाद. क्षेत्ररक्षणामध्ये थोडासा बदल होईल. पंचांच्या भूमिकेमध्ये आपण पाहतोय सालीम कोतवडेकर सर आपल्याला पाहायला मिळत आहेत, तर मुख्य पंचांच्या भूमिकेत निना सहस्त्रबुद्धे सर आपल्याला पाहायला मिळत आहेत. आणि दरम्यान हा चेंडू देखील शरीराचा वेध घेतोय. सातत्याने चांगल्या टप्प्यावरची गोलंदाजी पाहायला मिळाली. या षटकामध्ये कमबॅक करून देत असताना संदेश पवारकडून इथे एकच धाव मिळणार आहे. सिंगल बरोबरच धावफलक पुढे चाललाय. टीमची टोटल आता स्कोर कार्डवर येऊन पोहोचली आहे 30 धावा. 5 गडी बाद. प्रत्येक चेंडूची चांगली अपडेट आमच्यापर्यंत पोहोचवली जाते. आमचे मॅन्युअल स्कोरर सुयोग देवस्थळ यांच्याकडून आणि तेवढंच चांगलं लाईव्ह टेलिकास्टमध्ये अपडेट करत असताना आमची tenniscricket.in ची टीम. बॉलर तयार. आरामडी विकेटने. लो फुल टॉस होता. सरळ बॅटने खेळाय. मिडॉनमध्ये क्षेत्ररक्षक थोडासा मागे पाहायला मिळते. मयूर बॉलवर पोहोचेल आणि तोपर्यंत सिंगल इथे प्राप्त केली जाते. तिसऱ्या षटकाचा खेळ संपलाय. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या स्कोर कार्डवर 31 धावा. येणारी 2 षटकं शिल्लक आहेत. गुरु आतपल्ली पोहोचलाय 5 बॉलमध्ये 11 वर. राज शिवगण खेळतोय 2 बॉलमध्ये 4 वर. आणि त्यानंतर आता मॅजिक ओव्हर, म्हणजे इथे देखील काहीतरी मॅजिक करावं लागेल अशीच अपेक्षा आहे. एखादी जादूची कांडी तुम्हाला फिरवावी लागेल. त्यानंतर धावा गरजेच्या आहेत. 3 षटकानंतर 31 धावा स्कोर कार्डवर. 5 गडी बाद 31. आणि आता मॅजिक ओव्हर म्हणजे 2 षटकांचा खेळ अजूनही शिल्लक आहे आणि इथून काही धावा आल्या कल्पेची तर चांगले टार्गेट, चांगलं लक्ष इथे प्रस्थापित केलं जाईल आणि तोच प्रयत्न करावा लागणार आहे दोन्ही फलंदाजांना. नक्कीच इथून संधी आहे फलंदाजांना. मोठा फटका खेचले, मोठे रन बनवले तर इथून 16 धावा बनल्या. त्यानंतर 5 रनचा बोनस आपल्याला दिला जाईल आणि तो 5 रनचा बोनस फार महत्त्वपूर्ण ठरेल, कारण टार्गेट मोठं करण्यामध्ये त्या 5 रनचा देखील मोलाचा वाटा आपल्याला पाहायला मिळेल. राज शिवगण आणि त्याचबरोबरने गुरु हतपल्ली आपल्याला पाहायला मिळतोय. राजच्या बॅटमधून मोठा फटका आला नाहीये, परंतु 2-4 वरती खेळताना पाहायला मिळतोय. दुसऱ्या बाजूला गुरुच्या बॅटमधून आपल्याला एक षटकार पाहायला मिळाला. हे महत्त्वपूर्ण षटक आहे. या षटकामध्ये नक्कीच कॅप्टन चर्चा करतोय कोणत्या गोलंदाजाला इथे आमंत्रित करायचं, कोणता गोलंदाज इथून चांगली कामगिरी करून दाखवू शकतो आपल्या टीमसाठी, ही चर्चा केली आणि त्यानंतर पाहूया कोणता गोलंदाज येतोय. गोलंदाजीमध्ये थोडासा बदल केला जातोय. योगेश पवार म्हणजेच दादा आता गोलंदाजी मार्कवर आलाय. थोडीशी रणनीती बदलली गेली. एसटीच्या मागे आता मयूर बागमारेला आपण पाहणार आहोत. हे मॅजिक षटक आहे आणि या मॅजिक ओव्हरमध्ये दादा स्वतः दाखल झालाय. दादाची दादागिरी पाहायला मिळेल अशी अपेक्षा, पण दुसऱ्या बाजूला राज शिवगण आहे आणि ज्याच्या नावातच राज आहे. दादाचा पहिला बॉल, अकू टप्प्याचा बॉल, तिकट बाउन्सर टाकण्याचा प्रयत्न, बॉल चाललाय यष्टीरक्षकाच्या मागे. पंचांचा निर्णय येतोय. 1 धाव इथे मिळेल आणि एका धावेबरोबरच धावफलक चाललाय 32 वर. रिप्लेमध्ये पहा, टप्पा पडल्यानंतर थोडासा मागे जाऊन खेळण्याचा प्रयत्न. या बॉलवर सिंगल मिळते. चांगली गोलंदाजी, मैदानावरती उसळी घेणारा चेंडू, त्यावरती राजला थोडंसं शांत ठेवलं. चांगली गोलंदाजी योगेश पवार यांची पुन्हा एकदा तयार. पिक केला बॉल आणि त्यानंतर पाठवलं बाउंड्री लाईनच्या पलीकडे. मॅजिक ओव्हर मध्ये राजची जादू, मैदानात बॉल सीमा पार, येतोय षटकार. 6 रन. मी याचाच उल्लेख केला होता. दादाच्या दादागिरीच्या विरोधात राज शिवगण मैदानामध्ये आहे. त्याच्या नावात देखील राज आहे आणि आज राजचं राज पाहायला मिळते. ॲक्शन रिप्लेमध्ये पहा, थोडासा कमी गतीने टाकण्याचा प्रयत्न जरूर केला, लाईन पिक केली आणि षटकार ठोकलाय. राईट मोठी विकेटने. पुढचा बॉल ऑन दी राईस, स्टँड अँड डिलिव्हर, स्टेप आउट झाला.
एक्स्ट्रा कव्हर आणि वाईड स्ट्रॉंग मधून बॉलला पाठवलंय बाउंड्री लाईनच्या बाहेर. मॅसिव्ह हिट 6. खूप चांगला फटका, चालत आला पुढे आणि त्यानंतर उचललं बॉल आणि फेकून दिलं मैदानाच्या बाहेर. राजची धुवाधार बॅटिंग पहा ऍक्शन रिप्ले मध्ये. पुढे आला आणि त्यानंतर पाठवलं बाउंड्री लाईनच्या पलीकडे सीमा पार. येतोय षटकार. 6 रन. जिद्द, चिकाटी, मेहनत, सातत्य हे गुगलच्या प्ले स्टोअरवर डाउनलोड नाही करता येत, ते तुम्हाला घडवावं लागतं आणि हा जिद्दी खेळाडू आहे. आणि काही षटकार त्यांनी ठोकला दादाच्या विरोधात. अविला लेग कटर टाकायचा होता, भरपूर टर्न झालाय. बॉल आउटसाइड ऑफ स्टंप शपल होऊन खेळण्याचा प्रयत्न जरूर झाला, त्यानंतर फॉलो केलंय. चांगलं कमबॅक. हे व्हेरिएशन करणं जाणतो योगेश पवार. 2 षटकार आले पण त्यानंतर त्याने निर्धाव चेंडू टाकले आणि हे कमबॅक गरजेचं आहे. मोठ्या खेळाडूंकडून या अपेक्षा पूर्ण केल्या जातात, परंतु राज देखील कच्च्या गुरुचा चेला नाहीये. पुन्हा एकदा तो तयार होतोय. यावेळेला देखील लेग कटरचा वापर केलाय. बॅक टू बॅक 2 चेंडूंवर पाय चाललेले नाही आहेत. पंचांकडे आशाभूत नजरेनं पाहिलं आणि पंचांनी स्पष्ट नकार दिला, परंतु त्यानंतर आता तिसऱ्या पंचांकडे हा निर्णय पाठवला जातोय. येथे मात्र तिसऱ्या पंचांची मागणी केली गेली. राज शिवगण याच्याकडून नक्कीच इथे तिसऱ्या पंचांची मागणी की व्हाईट बॉल आहे अशी मागणी तिसऱ्या पंचांकडे केली जरूर, परंतु इथे डिसिजन पेंडिंग आहे. आमचे तिसरे पंच आपल्या टेक्निकल टीम सोबत तेथे उपस्थित आहेत, त्यांच्या माध्यमातून चेक केलं जाईल येथे हा व्हाईट बॉल आहे की नाही. आणि इथे वाईट बॉल असेल तर एक अतिरिक्त धाव मिळेल, परंतु चांगला टर्न इथे केला होता. टर्न प्राप्त केला योगेश पवारने. पण दुसऱ्या बाजूला जर आपण पाहिलं फलंदाजाने आशापूर्ण नजरेनं पाहिलं आणि येस इट इज व्हाईट बॉल. अंपायर सिग्नल येतोय. तिसऱ्या पंचांकडून आता निर्णय आलाय व्हाईट बॉल आहे, म्हणजे एक अतिरिक्त धाव इथे मिळेल आणि त्यामुळे थोडंसं चेहऱ्यावर खुशीचं वातावरण पाहायला मिळतं. ॲक्शन रिप्लेमध्ये पहा, भरपूर बॉल बाहेर गेला. पंचांकडे आशाभूत नजरेनं पाहिलं आणि अखेर तिसऱ्या पंचांनी व्हाईट बॉलचा सिग्नल दिलाय. एक धाव टीमच्या खात्यामध्ये ॲड होईल आणि त्याचबरोबर धाव फलक आता पोहोचलाय 45 वर. 45 लॉस ऑफ 5 विकेट्स. योगेश पवारचा पुढचा चेंडू. यावेळेला देखील चांगली उसळी प्राप्त केली. छेडछाड करण्याचा प्रयत्न, बॅटची कडा घेतली, यष्टीरक्षकाने झेल टिपलाय आणि इथे विकेटचं पतन होतंय. 6वा धक्का बसतोय. राज शिवगण बॅक टू दी पवेलियन गॉन. 6 चेंडूंमध्ये 16 धाबा काढल्यात आणि तो शिकार ठरलाय योगेश पवारची. विकेट आले. येथून पहा, मागे आपण पाहिलं गेलं तर 2 षटकार याच ओव्हरमध्ये खेचले आणि परंतु त्यानंतर त्या षटकाराचं उत्तर येथे योगेश पवार यांच्या माध्यमातून पाहायला मिळालं. राज शिवगणची खेळी येथे संपुष्टात आली आहे. 16 धावांची त्याची खेळी फार महत्त्वपूर्ण पाहायला मिळाली आणि नक्कीच हे मॅजिक ओव्हर आहे. यामागची विकेट आपण पाहाल आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न आणि येथे मात्र नक्कीच मयूर वाघमारे विकेट किपर याच्या हातामध्ये येथे झेल पाहायला मिळाला. नवीन बॅटर मैदानामध्ये वैभव हतपल्ले बॅटिंग करण्यासाठी आपल्याला पाहायला मिळेल. मॅजिक ओव्हर, या मॅजिक ओव्हरमध्ये आपण पाहिलं गेलं तर 1 चेंडू शिल्लक असेल. या एका चेंडूवरती आपण पाहिलं गेलं तर 2 रन बनवल्या, म्हणजेच पहिल्या 5 बॉलवरती 14 रन आल्यात. जर 16 रन बनवल्या, एका चेंडूवरती 2 रन बनवल्या तर 5 रनचा बोनस पाहायला मिळेल. आणि फलंदाज देखील या 2 रनच्या शोधात असेल तर दुसऱ्या बाजूला गोलंदाज हे 2 रन थांबवायच्या शोधामध्ये असतील तर पाहूया. ही मॅजिक ओव्हरमधील अखेरचा बॉल 2 रन आले तर 5 रनचा बोनस इथे दिला जाईल. नवीन बॅटर वैभव स्ट्रायकिंग एंडवरती आपल्याला पाहायला मिळतोय. योगेश पवार राऊंड द विकेटने गोलंदाजी करण्यासाठी. या ओव्हरचा लास्ट बॉल. उसळी घेणारा चेंडू. पंच आमच्याकडे इशारा करतायत नो चेंडूचा, नो बॉलचा इशारा इथे केलाय जरूर. नक्कीच इथे उसळी आली आणि त्यानंतर पंच लगेच तत्पर झाले, त्यांनी दंडित केले. येथे मात्र नक्कीच नो बॉलचा इशारा केलाय गेलाय. मेन पंच खूप चांगली कामगिरी आणि त्यांच्या माध्यमातून हा नो बॉलचा इशारा म्हणजे 1 रन येथे प्राप्त करण्यात येईल जरूर, परंतु हा नो डिसिजन यासाठी रिव्ह्यू घेतलाय गोलंदाजी करणारी टीम यांच्याकडून नक्कीच रिव्ह्यू घेतलेला आहे. उंची जास्त होती याचमुळे येथे पंचांनी दंडित केलं. नो चेंडू घोषित तर केला होता, परंतु त्या निर्णयाविरुद्ध येथे नक्कीच ऍक्शन घेतले. ऍक्शन रिप्ले आपल्या स्क्रीनवरती. येस इट इज नो बॉल.
कारण उसळी घेणारा चेंडू होता. नक्कीच पंच योग्य निर्णय देत आहेत मैदानावरती. त्यांच्या माध्यमातून पुन्हा एकदा निर्णय कायम असेल. नो चेंडू आता एका धावेची गरज आहे. 1 रन आली, 5 रन एक्स्ट्रा मिळतील. तर येथून नक्कीच फलंदाज वैभव काय करतो हे पाहायचंय. हे काय केलंय, 1 रन पळून काढण्याचा प्रयत्न, नॉन स्ट्रायकिंग एंडला चुकीचा थ्रो झाला आणि त्यामुळे नक्कीच येथे रन देखील वाढताना पाहायला मिळतील. क्रिकेटमध्ये फिल्डिंग देखील फार महत्त्वाची असते आणि त्यामध्ये आता चूक झाले आणि त्यामुळे पाहिलं गेलं तर तब्बल 5 रनचा बोनस समोरच्या टीमला मिळालाय. खूप चांगली फलंदाजी मैदानावरती पाहायला मिळते. जे राजने ठोकलेले 2 षटकार, त्यामुळे नक्कीच 5 रनचा बोनस मिळालाय. कारण पाहिलं गेलं तर नक्कीच अंतिम चेंडूवरती एका धाब्याची गरज होती, ती पळून काढली आणि त्यानंतर 5 धावांचा बोनस देखील प्राप्त केलाय. परंतु चांगली फलंदाजी आतापर्यंत या सामन्यामध्ये दावजेश्वर नाणी टीमची, मयूर वाघमारेची नक्कीच धार गोलंदाजी मैदानावरती पाहायला मिळते. वेग भन्नाट, त्यावरती उत्तर नाहीये फलंदाजाचं. डॉट बॉल. मागच्या ओव्हरमध्ये भरपूर धावा मिळाल्यात. आता पुन्हा एकदा मयूर वाघमारेवर विश्वास दाखवला आणि त्याचा पहिलाच बॉल भन्नाट वेगाने पाहायला मिळाला. वेगावर स्वार होऊन तो सध्या गोलंदाजी करतोय. वैभव स्ट्रायकिंग एंडला. वैभवसाठी हा चेंडू बॅकफुटला जात असताना कट करण्याचा प्रयत्न. घोषांकी क्षेत्रामध्ये बॉल चाललाय. अंपायरचा सिग्नल येतो, इथे धावा मिळतील. 1 धाव इथे प्राप्त होणार आहे. एका धावेबरोबरच आता धावफलक पुढे पोहोचलाय टीमची टोटल स्कोर कार्डवर 53 धावा. 50 अप आपल्याला पाहायला मिळते. 6 गडी बाद. श्री दावजेश्वर नाणीच विरुद्ध फ्रेंड्स खंडाळा असा सामना इथे रंगलाय. निमित्त ठरले बी अ किंग रेनी चॅम्पियन्स ट्रॉफी 2024. तिसरं पर्व त्यातच सर्व आणि या तिसऱ्या पर्वाचा आम्हाला गर्व. मयूर तयार ओटी विकेटने. वैभव याच्या बॅट मधून नक्कीच आता प्रयत्न केला होता आडव्या बॅटने खेळण्याचा, परंतु पुन्हा एकदा मिस होतोय. मयूर वाघमारे पहा, दैवत एक्सप्रेस मैदानावरती एक्सप्रेस गोलंदाजी करत असताना आपल्या बॉलिंगचा दबदबा नक्कीच येथे दाखवत आहे. आता पुढे जाऊन खेळण्याचा प्रयत्न, परंतु आता स्वतःची विकेट सॅक्रिफाईस करतोय. वैभव याच्या बॅटमधून निरंतर आले नाही, परंतु ते थोडंसं निराश केलं आपल्या टीमला. दुसऱ्या बाजूला मयूर वाघमारे चांगलं कमबॅक या ओव्हरमध्ये करून देतोय. धावा रोखण्यासाठी मयूरला बोलवलं गेलं आणि ते काम करत असताना मयूर पाहायला मिळतोय. धावा झालेल्या आहेत या सध्या आपण पाहतोय स्कोर कार्डवर. 53 धावा 53. वैभव हातपले आणि गुरु हातपले ही हातपले बंधूंची जोडी, परंतु आता एक फलंदाज माघारी परततोय की काय असं चित्र पाहायला मिळतंय. धावबादच्या स्वरूपात इथे फलंदाज बाद होतोय. धाव घेण्याचा प्रयत्न केला गेला आणि अखेर धावबादच्या स्वरूपात आणखी एक विकेट प्राप्त होईल. दावजेश्वर नाणीज हा संघ थोडासा अडचणी सापडलाय आणि ज्या पद्धतीने आपण उल्लेख केला होता कल्पेशजी की इथे संकटमोचक व्हावं लागेल एका खेळाडूला. काही चेंडूंचा काही शिल्लक आहे, त्या चेंडूवर जर काही मोठे फटके खेळले गेले तरी ते कमबॅक होऊ शकेल आणि एक चांगले लक्ष प्रस्थापित करण्याच्या दरम्यान हा प्रवास सुरू राहील आणि तोच प्रयत्न करावा लागणार आहे. अजूनही आपण काही चेंडू इथे शिल्लक असताना पाहतोय, परंतु आता बॉटम ऑर्डरमधले फलंदाज खेळताना पाहायला मिळतील श्री दावजेश्वर नाणीजकडून आणि त्यांच्याकडून अपेक्षा असतील सर्वेश गुरव आणि गुरु हातपले हे दोन्ही फलंदाज आता मैदानामध्ये खेळताना पाहायला मिळतील. पण दुसऱ्या बाजूला फ्रेंड्स खंडाळाने चांगलं कमबॅक केलंय. हे बॅटल बरोबरीचं रंगलंय, परंतु सध्या पहिल्या डावात किती लक्ष उभारलं जाईल याची देखील उत्सुकता लागली. क्षेत्ररक्षणामध्ये बदल होईल. मिड ऑफचा क्षेत्ररक्षक थोडासा शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर रिजनमध्ये पुढे मागवला गेला आणि त्यानंतर या बॉलला मागे जात असताना खेळलाय. मिड ऑनला क्षेत्ररक्षक आहे, फार वेगाने थ्रो केला गेला. एक धावे ती पूर्ण केली जाते. एका धावेबरोबरच धावफलक पुढे चाललाय 54 धावा 7 गडी बाद. याच दरम्यान नेक्स्ट मॅच आपल्या समोर येईल. नेक्स्ट मॅच मध्ये आपण पाहाल रहमान 11 पावस आणि त्यांच्या विरुद्ध आहे समर्थ रोडलाईन गुडे वटार. दोन्ही टीमचे कॅप्टन टॉससाठी यायचे. इनिंग ब्रेकमध्ये आपल्या या दोन्ही संघाची नाणेफेक केली जाईल. रहमान 11 पावस आणि त्यांच्या विरुद्ध आहे समर्थ रोडलाईन गुडे वटार. आणि सध्या पंचांसोबत चर्चा देखील केली जाते. नेक्स्ट मॅचचा टॉस इनिंग ब्रेकमध्ये घेतला जाईल. आणि याच दरम्यान बी अ किंग रेनी चॅम्पियन्स ट्रॉफी 2024च्या या पर्वामध्ये टेनिस बॉल क्रिकेटचा ब्रँड अँबॅसिडर कुर्ल्याचा
वंडर बॉय ओंकार देवीदास देसाई यांचं देखील आगमन झालेलं आहे आणि त्यांच्याबरोबर ॲडव्होकेट तेजस कोरगावकर यांचं देखील आगमन झाले. ओंकार आपल्या रत्नागिरीमध्ये हार्दिक हार्दिक स्वागत. खरं तर ओंकार रत्नागिरीचाच सुपुत्र आहे आणि त्यांच्याबरोबर तेजस कोरगावकर सर आपल्याला पाहायला मिळत आहे. तेजस जे आपलं देखील वॉर्म वेलकम. बिया किंग रेनी चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये आपलं हार्दिक हार्दिक स्वागत. आणि आता तिसऱ्या पंचांकडून निर्णय आला आहे, नाबाद आहे खेळाडू, म्हणजे इथे आता फलंदाज असेल सुरक्षित कल्पेची. नॉट आउटचा इशारा तिसऱ्या पंचांकडून आणि याच दरम्यान मोठं नाव टेनिस बॉल क्रिकेटमधील ओंकार देवीदास देसाई येथे उपस्थित झालेत आणि यांचा देखील खेळ आपल्याला मैदानावरती पाहायला मिळेल. आणि तितकाच चांगला खेळ मैदानावरती मयूर वाघमारेचा आपल्याला पाहायला मिळतोय. सर्वेश वेगवान बॉल आणि येथे मात्र नक्कीच त्याचं उत्तर नव्हतं. सर्वेशकडे या देखील चेंडूवरती धाव प्राप्त होत नाहीये. निर्धाव चेंडू येतोय आणि नक्कीच षटक देखील संपुष्टात येत आहे. पहिल्या इनिंगचा खेळ ते संपलाय आणि नक्कीच पहिल्या इनिंगच्या खेळामध्ये रन बनले गेले तर 54 54 धावा. 54 धाबा आहे. स्कोर कार्डवर 7 गडी बाद. चांगली सुरुवात राहिली गोलंदाजी करत असताना. पहिल्याच ओव्हरमध्ये चांगले धक्के दिले मयूर वाघमारेने. त्यानंतर चांगली फलंदाजी करण्याचा प्रयत्न केला गेला आणि याच दरम्यान विशेष सन्मान देखील केले जाणार आहेत, ज्यांचा उल्लेख मी केला. ओंकार देसाई या ठिकाणी दाखल झाला वेग आणि ओंकारचा सन्मान या ठिकाणी आम्ही करणार आहोत. त्याचबरोबर ॲडव्होकेट तेजसजी कोरगावकर यांचा देखील यथोचित सन्मान होईल. मी सोनमताई चव्हाण यांना विनंती करतो की आपण या दोनही अतिथींचा या ठिकाणी सन्मान करावा. आज ओंकार खेळताना पाहायला मिळणार आहे, परंतु सध्या पहा पहिल्या डावाचा लेखाजोगा आपल्या स्क्रीनवर पाहायला मिळतोय. आकाश सकपाळने 4 धावा काढल्या. 2 चेंडूचा त्यांनी सामना केला. अमोल कांगणेने 4 बॉलमध्ये 7 धावांचं योगदान दिलं. रोहित दर्डीने 2 बॉलमध्ये एकही धाव काढलेली नाही आहे. हेमंत कांबळेने 2 चेंडू फेस केले. संघाचा नायक तो देखील अपयशी ठरला. 0 धावा त्याच्या खात्यात. राज शेवगलने 6 बॉलमध्ये 16 धावांची चांगली इनिंग पेश केली. वैभव खावडकर 1 बॉलमध्ये 0 धावा. गुरु हातपलेने 7 बॉलमध्ये 13 धावा नाबाद काढल्या आणि गुरुने चांगली फलंदाजी केली. वैभव हातपले 6 बॉलमध्ये 1 आणि सर्वेश गुरवने 1 बॉल फेस केला. 0 धावा त्याच्या खात्यात. एक्स्ट्रामध्ये 13. 5 षटकानंतर स्कोर कार्डवर धावसंख्या झालेली आहे 54 धावा. 7 गडी बाद. एकदा सर्वांचं मनापासून हार्दिक स्वागत. आपण रत्नागिरी चॅम्पियन ट्रॉफीचा आनंद या ठिकाणी घेतोय. याच दरम्यान मुंबईचा ब्रँड ॲम्बेसेडर ओंकार देसाई दाखल झाला आहे. त्यांचा सन्मान आपण या ठिकाणी करतोय. अचूकतेचे माहेरगर गिरीश कोचरेकर यांच्या शुभहस्ते हा सन्मान या मंचावरती आपण पाहणार आहोत. आयकॉन खेळाडू म्हणून आज ओंकार देसाई या ठिकाणी दाखल झालेत. खरं तर ओंकार देसाई हा आपल्या कोकणातलाच खिरडीमध्ये चिपळूणमधील खिरडी या गावामध्ये अर्थात त्याचं स्वतःचं घर आहे आणि त्यांनी क्रिकेट शौकीनांच्या मनामध्ये देखील घर केलं. ओंकार देसाई तुमचे मनापासून धन्यवाद आणि तुमचं स्वागत देखील आहे. दुसऱ्या बाजूला तेजस कोरगावकर आपलाही सन्मान या ठिकाणी केला जाईल. मायेची शाल आणि संस्कृतीचं प्रतीक असलेलं पुष्प देऊन हा सन्मान गिरीश कोचरेकर स्पर्धेचे शिल्पकार आयोजक या ठिकाणी सन्मान करता आहेत. तेजस कोरगावकर आपलं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. वेलकम. आणखीन काही खेळाडू या ठिकाणी निश्चित दाखल होत आहेत. ओंकार देसाई यांच्याशी मी सुसंवाद साधणार आहे. ओंकार, खरं तर कोकणामध्ये तुम्हाला कोकण नवीन नाही आहे. आज रत्नागिरी जिल्ह्यातली एक मानाची स्पर्धा रबरबॉलची स्पर्धा या ठिकाणी खेळण्याकरता आलेल्या आहेत. जेव्हा कळलं की तुम्हाला या ठिकाणी यायचं आहे, तो कॉल गेला, त्यानंतर आपण बघितलं तर आता तुम्ही इथे दाखल झाले आहेत. एकूण इथपर्यंत हा प्रवास कसा वाटला? कोकणामध्ये टुर्नामेंट आहे आणि खेळायला नाही भेटणार तर मला वाटतं फायदाच नाही, कारण कोकण माझं फेवरेट प्लेस आहे क्रिकेट खेळायसाठी आणि माझं होमटाऊन पण आहे. तर त्यामुळे कोकणात मला आवर्जून खेळायची इच्छा होत असते आणि थँक्स बोलतो तेजस कोरगावकर आणि गौरवला की त्यांनी मला या टुर्नामेंटला खेळायला बोलवलं इकडे. खासदार तर चषक रत्नागिरी आपण बघितलं चिपळूणमध्ये खरं तर, आणि त्यानंतर रत्नागिरी चॅम्पियन ट्रॉफीमध्ये ज्या संयमाने तुम्ही सातत्याने बॅटिंग केलेलं आहे, विशेष करून बॅटिंग, आणि तुम्हाला त्या ठिकाणी पुरस्कारही मिळालेले आहेत. तर ज्यावेळेला टेनिस बॉलची स्पर्धा रत्नागिरी चॅम्पियन ट्रॉफी येते तेव्हा उत्सुकता किती असते? चॅम्पियन्स ट्रॉफीची उत्सुकता तर खूप आहे. मला वाटतं फर्स्ट आणि सेकंड सीझनचा मी मॅन ऑफ द सिरीज पण आहे आणि मला वाटतं ही पावसाळी चॅम्पियन्स ट्रॉफी पण आता त्याच उंचीवर नेतील सोनम आणि गिरीश, आणि त्यांना त्यासाठी ऑल द बेस्ट.
ओंकार देसाई तुम्हाला शुभेच्छा असतील. आयकॉन खेळाडू म्हणून तुमचा जलवा पाहण्याकरता प्रेक्षक देखील मोठ्या संख्येने उपस्थित आहेत. मागची 2 पर्व तुमच्यासाठी सुवर्णाक्षर लिहिण्यासारखी आहेत. या तिसऱ्या पर्वावर देखील, या तिसऱ्या पानावर देखील खूप चांगली कामगिरी करतात. या ठिकाणी चंदेरी सोनेरी रुपेरी असं तिसरं पान आहे. या तिसऱ्या पानावर देखील तुम्ही ती चांगली कामगिरी कराल अशी अपेक्षा आहे. समालोचन कक्षामध्ये पुन्हा एकदा आपण जाणार आहोत. तिथे आमचे दोन्ही मित्र सज्ज असतील. टॉस देखील केला जाईल. पुढचा सामना अतिशय महत्त्वाचा आहे. दोन्ही संघ यावेळेला सज्ज असतील टॉससाठी. आपण पावस संघाचा कॅप्टन या ठिकाणी दाखल झालेत. त्याचबरोबर प्रतिस्पर्धी संघ आहे समर्थ 11 संघाचा कॅप्टन या ठिकाणी उपस्थित आहेत. तर तेजस कोरगावकर यांच्या शुभ हस्ते केलं जाईल टॉस. समर्थ रोडलाईन संघाचा कॅप्टन या ठिकाणी आपल्या बरोबर आहे. तर पावस संघाचा कॅप्टन देखील आहे. टॉस तेजस कोरगावकर यांच्या शुभ हस्ते आपण करतोय. कोण मागतंय? ट्रिपल एचची मागणी झाली. बी किंग आले. याचा अर्थ या ठिकाणी टॉस जिंकायला काय निर्णय घेणार आहात? आम्ही प्रथमतः क्षेत्ररक्षण करू, कारण आमचे प्लेयर जे आलेत ते थोडं ग्राउंडवर राहिल्यानंतर आम्ही थोडंसं त्यांना चान्स देण्याचा प्रयत्न करू. जास्त प्रश्न विचारणार नाही, कारण सामना मैदानावरती सुरू आहे. गौरव, तुम्हाला शुभेच्छा. या मैदानाची खूप चांगली माहिती तुम्हाला आहे. पावस संघाचा कॅप्टन या ठिकाणी खुश आहे, कारण टॉस त्याने जिंकला, गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलेला आहे. जाऊया समालोचन कक्षामध्ये. तिथे समालोचक कल्पेश सज्ज असेल. ओवर टू कल्पेश. थँक्यू सर. आणि इथे मॅच मध्ये आपण पाहिलं गेलं तर पहिल्याच बॉलवरती विकेट घेण्याची संधी होती. राज शिवगण पळत होता चेंडू मागे, परंतु त्याच्या आवाक्याच्या बाहेर हा बॉल आपल्याला पाहायला मिळाला. नक्कीच योगेश पवारची विकेट पहिल्याच बॉलवरती प्राप्त झाली असती, परंतु आता नाही, तो नॉट आउट आहे. योगेश पवार एक मोठा बॅटर मैदानावरती पाहायला मिळतोय. पुढचा बॉल आडव्या बॅटने खेळायचं होतं, परंतु दुसऱ्या बाजूला आकाश सकपाळ आहे. हा देखील तितकाच चांगला गोलंदाज. आता मात्र नक्कीच डॉट बॉल फेकत असताना मॅचला सुरुवात झाली. पुन्हा एकदा सर्व प्रेक्षक वर्गाचं बी अ किंग चॅम्पियन्स रेनी ट्रॉफी 2024 मध्ये सहर्ष स्वागत. योगेश पवार पुन्हा एकदा स्ट्रायकिंग गेट वरती आपल्याला पाहायला मिळेल, तर दुसऱ्या बाजूला आकाश सकपाळ. बिग हिट केला गेला रडार मध्ये बॉल, आणि पवारची पॉवर मैदानामध्ये पाहायला मिळते. बॉल सीमा पार, येतोय षटकार. 6 रन. उत्तुंग षटकार मैदानावरती येथे पाहायला मिळाला. योगेश पवार याच्या बॅट मधून हा लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या पलीकडे षटकार. 6 धावा. आकाश सकपाळच्या विरुद्ध हवाई हल्ला. पहिल्या ओव्हरमध्ये आता सुरुवात केली रन बनायला. योगेश पवारच्या बॅटमधून षटकार आला. दुसऱ्या बाजूला कौस्तुभ देखील तितकाच ताकदीचा फलंदाज आहे. दोन्ही तगडे बॅटर मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. षटकारने धावसंख्या स्कोर कार्ड वरती पोहोचले 9 धावांवरती. पुढील बॉल यावेळेला मात्र कमबॅक. एका बाजूला पाहिलं गेलं तर योगेश पवार देखील ॲज अन आयकॉन आपल्याला पाहायला मिळतात, तर दुसऱ्या बाजूला आकाश सकपाळ देखील श्री दावजेश्वर नाणीस टीम कडून आयकॉन म्हणून खेळतोय, आणि तितका चांगला खेळ पहा. षटकाराला आणि षटकारानंतर कमबॅक त्याने करून दाखवलंय मैदानावरती. आकाश सकपाळ पुन्हा एकदा ओव्हर द विकेट. यावेळचा चेंडू आता मात्र पंच सांगतायत हो हा डॉट बॉल आहे. चांगली गोलंदाजी आकाश सकपाळची. पहिल्या षटकामध्ये एक षटकार जरूर खर्चिक ठरला, परंतु त्यानंतर 2 चेंडू इथे मात्र नक्कीच निर्धाव काढलेत. टार्गेट थोडंसं मोठं जरूर आहे, परंतु सुरुवात इथे चांगली केली गेली. षटकार खेचला योगेश पवार याच्या बॅटमधून तो आलेला षटकार. त्यानंतर कौस्तुभ देखील तितकाच चांगला फलंदाज आहे. थोडेसे सेट झाल्यानंतर नक्कीच आपल्याला या मैदानावरती धावांचा पाऊस यांच्या बॅटमधून पाहायला मिळू शकतो, परंतु त्यांना सेट होऊ द्यायचं नाहीये. समोरचे गोलंदाज त्यांना मात्र विकेट काढायचे आहेत, समोरच्या फलंदाजांना रोखायचं आहे, आणि ही कामगिरी जर श्री दावजेश्वर नाणीज या टीमने केली तर नक्कीच कुठे ना कुठे विजयापर्यंत पोहोचू शकतात. तर नक्कीच आपण पाहिलं गेलं तर समालोचन कक्षामध्ये आपल्यासोबत जोडले जात आहेत नक्कीच ज्यांनी आपला आवाज अगदी 12 राज्यांपर्यंत जाऊन पोहोचवला असे प्रशांत आदवडे सर. आपलं खूप खूप स्वागत आहे सर या स्पर्धेमध्ये आणि समालोचन कक्षामध्ये. थैंक यू कल्पेश. बीच मैदान पर पहले ओवर की कहानी भी समाप्त हुई है. स्कोर 9 रन और शानदार बल्लेबाज योगेश पवार द्वारा. आक्रामक बल्लेबाज है और बड़े स्ट्रोक खेलना जानते हैं. एनबीए एक ऐसा टूर्नामेंट है पुणे नगरी में जिन्होंने खास करके जब योगेश पवार को बल्लेबाजी करने का मौका मिला तो पैरों पर गेंद थी,
स्कोर 9 रन है, 9 ऑन द बोर्ड। और लेग स्टंप के बिल्कुल ऊपर गेंद थी, उसके ऊपर प्रहार किया और बहुत दूर वाला लेग स्टंप के बाहर वाली गेंद के ऊपर एक जबरदस्त स्ट्रोक इन्होंने जड़ दिया था। बल्लेबाज की बात करें तो कौस्तुभ और योगेश पवार, बड़े स्ट्रोक खेलने वाले माहिर खिलाड़ी योगेश पवार। एक तरफ हेमंत कामले को मौका मिल रहा है गेंदबाजी करने के लिए। स्कोर 9 रन बगैर किसी नुकसान के। फ्रेंड्स, कंटाला की टीम पीछा करते भी, टारगेट आपके सामने है। स्कोर है 8 रन। प्रिंस कंडाला बनाम नानिस की टीम मैदान के अंदर है और वाइड वर्क का इशारा अंपायर द्वारा। आकाश सकपाल के पहले ओवर में करपेश 8 रन आए हैं। ऑफ स्टंप के बाहर अच्छी गेंद, बहुत अच्छी गेंद थी। खेलना तो चाह रहे थे बल्लेबाज, बीट हुए। सुंदर गेंदबाज के प्रदर्शन इस ओवर में गेंदबाज द्वारा। और हेमंत कामले अच्छी गेंदबाजी कर रहे हैं। हेमंत कांबळी गोलंदाज झालाय, कॅप्टन स्वतः गोलंदाजी करण्यासाठी आपल्या संघाकडून आपल्याला पाहायला मिळतोय। यावेळेला आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, पाण्यामध्ये चेंडू थोडीशी गती कमी करतोय आणि त्याच नंतर फिल्डर येईल, थ्रो करेल तोपर्यंत एक सिंगल मिळते। सुरुवात तर चांगली केली होती, एक षटकार खेचला होता योगेश पवारने मागच्या ओव्हरमध्ये पहिल्या षटकामध्ये आणि त्यानंतर हे दुसरं षटक वाईट बॉलने सुरुवात जरूर केली, परंतु मागच्या 2 बॉलवरती 2 रन खर्च झालेत। हेमंत कामले गेंदबाजी कर रहे हैं, बहुत महत्वपूर्ण खिलाड़ी। कौस्तुभ के ऊपर भी दारोमदार। योगेश पवार ने भी बहुत ही बेहतरीन बल्लेबाजी की है इस सीजन में रबर बॉल में। 2 ऐसे टूर्नामेंट जिसके बारे में चर्चा होगी। स्कोर 10 रन बगैर किसी नुकसान के। ओवर दूसरा प्रगति पर है और हेमंत कामले गेंदबाजी करने के लिए तैयार। ऑप्टन के बाहर कट करना चाह रहे थे, बल्ले का बाहरी किनारा लगा, विकेट कीपर से थोड़ी दूर रही गेंद, बाल बचे हैं। अच्छी गेंदबाजी हेमंत कामले द्वारा। नगर सेवक चषक शिरौने में इन्होंने धुआंधार बल्लेबाजी की थी और कमाल का प्रदर्शन रहता। लेकिन ये एक्शन रिप्ले देखिए, ऑफ टाइम के बाद वो करीबी मामला था। हेमंत कामले निराश रहेंगे, विकेट कीपिंग खराब रही, या कैच न पकड़ने की जरूरत। और अब यहां से आपको वो विकेट मिल सकता था, बड़ा शिकार आप कर सकते थे। कॅच ड्रॉप आणि त्यानंतर मनगटातील ताकद, बॉल स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या पलीकडे षटकार। हीच खासियत आहे मोठ्या खेळाडूची। येथे जीवदान मिळालं आणि जीवदानाचा पूर्णपणे वापर करत असताना ठोकलाय षटकार, 6 रन। अच्छा स्ट्रोक था, शॉर्ट पिच गेंद हाफ ट्रैक करती, बल्लेबाज को बैकफुट पर समय मिला और खूबसूरती के साथ बॉडी को रोल किया और गेंद को खेल दिया था डिस्क को लेग बाउंड्री लाइन के बाहर। ओहो, इस बार अच्छा स्ट्रोक है, लाजवाब बल्लेबाजी योगेश पवार द्वारा। हमला करते हुए फिलहाल गेंदबाज के ऊपर, और योगेश पवार लगातार 2 गेंदों पर 2 छक्के। पहले करपेश छोटी गेंद थी, उसके बाद में आगे गेंद थी ज्यादा। एक बार फिर अच्छा प्रदर्शन हेमंत कामले नहीं कर पाए। एक्शन रिप्ले में देखिए, कमाल का स्ट्रोक था। चांगली फटकेबाजी। पहिले आपण चेंडू पाहिले गेले तर ज्यावरती विकेट मिळाली असती तो अखूट टप्प्याचा बॉल शरीरापासून बाहेर, परंतु येणारे त्यानंतरचे 2 चेंडू होते ते फुलर लेनचे पाहायला मिळाले। त्यामध्ये गोलंदाज नक्की चुकला आणि त्यावरती योगेश पवारचे प्रहार पाहायला मिळाले आणि 6 रन वसूल केल्या गेल्या। Excellent batting by Yogesh Pawar is playing on 21, score 23 पर रन। ओवर दूसरा प्रगति पर है और एक कड़क शॉट, मैग्निफिसेंट बैटिंग। योगेश पवार इस मुकाबले में लगातार 3 गेंदों में 3 छक्के जड़ चुके हैं। सुमित गुरव ने कारनामा किया था, एक बार दत्त प्रसाद सावन ने जबरदस्त बल्लेबाजी करते हुए लगातार 3 छक्के जड़ने का कारनामा किया। आकाश सकपाल ने एक बार फिर लगातार 3 छक्के जड़े थे और योगेश पवार मैदान के अंदर कमाल कर रहे। तीसरा छक्का, बैक टू बैक तीसरा छक्का इस बार योगेश पवार के बल्ले से। 2 ओवर के बाद 29 बगैर किसी नुकसान के। तुफानी बॅटिंग मैदानामध्ये योगेश पवारची। शिरोनी के मैदान पर इन्होंने धुआंधार बल्लेबाजी की थी, दमदार बल्लेबाजी करते हुए, दे दनादन बल्लेबाजी करते हुए सबका दिल जीत लिया था। तो वो पारी भी देखिए, नगर सेवक चषक में बहुत अच्छा प्रदर्शन इन्होंने किया था। 2 व्हीलर भी जीता। स्कोर 29, 29 रन स्कोर बोर्ड पर। आपके स्क्रीन पर आप देखें इस वक्त क्या बल्लेबाजी की थी, शानदार बल्लेबाजी करते हुए
अनसेटल किया था। सारे शॉट इनके पिटारे में हैं और तकनीक बहुत अच्छी, पुल अच्छा करते हैं, हुक करते हैं, लॉफ्ट करते हैं, कट करते हैं, कवर ड्राइव खेलते हैं। शिरोडे के मैदान पर देखिए पुल और हुक दोनों शॉट खेलते हुए ऑन साइड पर आराम के साथ, इत्मीनान के साथ इन्होंने स्क्वेलिक बॉन्डिलन की तरफ खेल दिया था। उसके बाद में डीप मिड विकेट बाउंड्री की तरफ एक दर्शन स्टोक, शानदार बल्लेबाजी, लॉन्ग ऑन के ऊपर से छक्का और ऑन द राइज भी बल्लेबाजी करना पसंद करते हैं। और ये देखिए सेलिब्रेशन, योगेश पवार का सेलिब्रेशन, कमाल की बल्लेबाजी की थी नगर सेवक चषक में। ये अच्छी गेंदबाज वैभव द्वारा। याच दरम्यान दुचाकी आपण पाहतो आहे, अर्थात त्या दुचाकीवरती अभिजितजी धुळे सरांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे। सुरेश कदम या ठिकाणी हेलिकॉप्टर बॉय देखील दाखल झालाय। फिलहाल इस वक्त स्ट्राइक रोटेट हो रहा है। योगेश पवार को मौका मिलता हुआ और नगर सेवक चषक में मैन ऑफ द सीरीज का अवार्ड इन्होंने प्राप्त किया था। कमाल की बल्लेबाजी की थी बल्लेबाज योगेश पवार। इस वक्त स्ट्राइकर इन पर है। वैभव की बात करें तो बहुत अच्छी गेंदबाजी कर रहे इस ओव्हर में। वैभवला आमंत्रित तर केले, परंतु दुसऱ्या बाजूला स्ट्रायकिंग एंडवरती योगेश पवार आलाय। तो पवार आता मात्र नक्कीच पॉवर दाखवतोय या स्पर्धेमध्ये, या मॅचमध्ये। जीवदान मिळाले त्यानंतर लगातार 3 षटकार आपण याच्या बॅटमधून पाहिले। चांगली फटकेबाजी येथे पाहायला मिळते। वैभवच्या विरुद्ध कसे फटके सजवतोय हे पाहायचंय। पुन्हा एकदा बिगिट करण्याचा प्रयत्न, संपर्क थोडासा चुकलाय। फाईन लेगच्या क्षेत्रामध्ये डिक्लेअर बॉक्समध्ये चेंडू गेलाय, तेथे 1 रन मिळते। एक धावाले या बॉलवरती। धावसंख्या आपण पाहिली गेली तर जाऊन पोहोचले ती 31, 31 धावांवरती। वैभवचं हे षटक येथे निर्णायक आहे। यावेळेला पुन्हा एकदा बॉल तर उडवलाय, परंतु तेथे बाउंड्री लाईन नाही आहे। बॉल फाईन लेगच्या क्षेत्रामध्ये पुन्हा एकदा पाहायला मिळतोय। नक्कीच थोडीशी शरीरामध्ये गोलंदाजी केली जाते आणि त्याचमुळे हे फटके थोडेसे फाईन लेगच्या क्षेत्रामध्ये पाहायला मिळत आहेत। नक्कीच खासियत आहे या खेळाडूची, या गोलंदाजाची। समोर मोठा खेळाडू असला तरी एका कॉन्फिडन्सने गोलंदाजी करतोय। चांगली गोलंदाजी मैदानावरती। 1 रन धावसंख्या स्कोर कार्डवरती 32. 3 धावा आतापर्यंत खर्च केल्या। चांगली गोलंदाजी, कमबॅक तर केले या ओव्हरमधून। पुन्हा एकदा टॉप एज, आता विकेट येईल का नाही, गोलंदाज पोहोचू शकला नाही। विकेटवर थोडेसे पाय सरकत होते, त्यामुळे ग्रीप मिळाली नाही आणि जो वेळ कॅच घेण्यासाठी होता तो वेळ थोडासा अपुरा पडला आणि आता मात्र नक्कीच कॅच ड्रॉप झाले। दुसरं जीवदान असेल या मॅच मधील योगेश पवारचं। आणि नक्कीच मागच्या वेळेला जेव्हा पहा ॲक्शन रिप्लेमध्ये चेंडू हवेमध्ये होता, परंतु पोहोचू शकला नाही गोलंदाज स्वतः चेंडूपर्यंत आणि तेथे जीवदान मिळालंय। योगेश पवार पुन्हा एकदा स्ट्रायकिंग एंडवरती पाहायला मिळतोय। फुलर लेन बॉल, टॉप एज, पुन्हा एकदा चेंडू हवेत। आता झेल घेतील का नाही, हे काय केलंय। अगदी 3 खेळाडू चेंडू मागे पळत होते, परंतु एकाही खेळाडूने चेंडू जज केला नाही आणि त्याचमुळे येथे पुन्हा एकदा जीवदान। आता फिल्डिंग मध्ये ज्या चुका होत आहेत त्या मागण्या ठरतील नक्कीच, परंतु कौतुक करावं लागेल गोलंदाजाचं। पहा काय षटक हाताळलंय, फक्त आणि फक्त 4 धावांचं षटक येथे पाहायला मिळालंय। और दबाव में कल्पेश, दबाव में इन्होंने बहुत अच्छी गेंदबाजी की। वैभव की तारीफ तो बिल्कुल होनी चाहिए, बढ़िया गेंदबाजी के प्रदर्शन। दूसरी बात कल्पेश, सामने दिग्गज खिलाड़ी है, योगेश पवार जैसे खिलाड़ी है, उनके खिलाफ आपको गेंदबाजी करनी थी तो नपी तुनी गेंदबाजी और अच्छी गेंदबाजी जरूर हुई है। केवल 4 रन खर्च किए, 3 ओवर के बाद 33 बगैर किसी नुकसान के। टारगेट 54 रनों का है। कौस्तुभ 3 पर बल्लेबाजी कर रहे हैं, योगेश पवार 29 पर और हेलीकॉप्टर बॉय सुरेश कदम यहाँ जुड़ चुके। आपका भी स्वागत है। अभी आपके पास 12 गेंदों का खेल आना बाकी। 12 गेंदों में जीतने के लिए 22 रनों की जरूरत है। मैजिकल ओवर बीच मैदान पर शुरू हो रहा है, तो अंपायर का इशारा भी आएगा। अंपायर वो मैजिकल ओवर का इशारा, बिल्कुल ये इशारा कर रहे हैं। ये मैजिकल ओवर लेके कौन आ रहा है वो देखना बहुत जरूरी। अमोल के हाथ में गेंद है, वो भी तुरुप का पत्ता है। स्ट्राइकर इन पर योगेश पवार। इस ओवर की अगली गेंदबाजी करने के लिए गेंदबाज तैयार। ऑन साइड पर गेंद को खेल दिया, खिलाड़ी बाउंड्री पर तैनात है। बेडी स्क्वायर लेग पर बढ़िया फील्डिंग, 1 रन मुकम्मल किया। दूसरे के बारे में मन बना लिया, लेकिन यहाँ खतरा भी हो सकता है, खतरा हो सकता था, लेकिन विकेट कीपिंग अच्छी नहीं है। 2 रन मुकम्मल किए। 2 रनों के साथ आंकड़े बदलते हुए
जीतने के लिए 20 रनों की जरूरत है। कल्पेश 11 गेंदों का खिलाना बाकी। योगेश पवार फिलहाल स्ट्राइक रेंज पर है। मैजिकल ओवर की पहिली गेंद पर 2 रन दोनों बल्लेबाजों ने मुकम्मल किए हैं। फटका चांगला होता, तितकंच चांगलं क्षेत्ररक्षण नक्कीच राजचं पाहायला मिळालं. थोडासा अडखळला परंतु त्यानंतर थ्रो चांगला केला होता विकेट किपर एंडला. नेक्स्ट बॉल अमोल कांगणेच्या विरुद्ध हवाई हल्ला थांबायचं नाव घेत नाहीये मैदानामध्ये योगेश पवार. आणि आता मात्र पुन्हा एकदा उत्तुंग षटकार. 6 रन. शॉर्ट पिच गेंद है और जैसे कि नगर सेवक चषक में इन्होंने पुलर हुक बहुत बेहतरीन तरीके से खेले थे, उसी तरह से कि आज भी पुलर हुक का शॉट बहुत अच्छा था, अच्छी तरह से खेल रहे, बहुत बढ़िया बल्लेबाजी करते हुए। इस बार पैरों पर गेंद कहां छोड़ने वाले, गेंद बॉडी लाइन के बाहर जाएगी 6 रनों के लिए। योगेश पवार जो है मैदान के अंदर धुआंधार बल्लेबाजी कर रहे हैं। 9 गेंदों में 8 रनों की जरूरत है। लगातार 2 गेंदों पर 2 शानदार स्ट्रोक, पुल लेन गेंद पर प्रहार और 3 गेंदों में 14 रन एक बार फिर इन्होंने प्राप्त किए। शॉर्ट पिच गेंद थी, पुल किया, एक बार प्लिक किया, बहुत बढ़िया, बहुत ही बेहतरीन बल्लेबाजी। 9 गेंदों में 8 रनों की जरूरत। सुरेख फटकेबाजी मैदानामध्ये योगेश पवारची ताकद आणि नक्कीच दमखम पाहायला मिळतोय. 6 सिक्स आतापर्यंत लगवलेत या इनिंग मध्ये. यावेळेला टॉप एज, आता कॅच होईल का? विकेट किपर पळतोय परंतु नाही, त्याच्या आवाक्याच्या बाहेर हा बॉल. आकाश सकपाळ होता विकेट किपरच्या भूमिकेमध्ये. पुन्हा एकदा कॅच ड्रॉप. नशीब नक्कीच थोडीशी साथ देते योगेश पवारला. सुरुवातीला आपण पाहिले गेलं तर पहिल्याच षटकामध्ये विकेट घेण्याची संधी होती, त्यानंतर नक्कीच येथे मात्र पाहायला मिळतोय योगेश पवारची पॉवर आणि तिथे खूप साऱ्या धावा त्याच्या माध्यमातून लुटल्या गेल्यात. 8 गेंदों में 7 रनों की जरूरत है ये मुकाबला जीतने के लिए। बढ़िया लाइन, बहुत अच्छी लाइन, या खतरा हो सकता है। रनआउट के तौर पर आपको विकेट जरूर मिलेगा। योगेश पवार स्ट्राइक के एंड पर है, रनआउट है, मैच में कमबैक करने का मौका मिलेगा। आखिरी गेंद है और 8 गेंदों में 7 चाहिए। अब इस ओवर में कितने रन आए हैं? 5 गेंदों में 15 रन आए हैं, तो ये गेंद बहुत महत्वपूर्ण, मैजिकल ओवर है। कौस्तुभ बैक टू द पेवेलियन, 4 गेंदों में 3 रन बनाए, 75 का स्ट्राइक रेट, कोई चौका कोई छक्का नहीं है। एक तरफ योगेश पवार हमला कर रहे हैं, एक बॉल में 1 रन आपको बनाना, ये मैजिकल ओवर है। रोचकता बरकरार, एक अच्छी गेंद आपको डालनी है। कल्पेश, ये बॉल बहुत महत्वपूर्ण होगा, कीमत होगी 1 लाख। नक्कीच हा महत्वपूर्ण चेंडू आहे. इथून जर 1 रन नाही आला तर 5 मायनस होतील आणि इथून जर 1 रन आला तर +5 केले जातील. एक महत्वपूर्ण चेंडू फेकेल अमोल कांगणे. येथे मात्र नक्कीच योगेश पवारला थांबवायचं. जो योगेश पवार जो की या मॅच मध्ये तुफानी बॅटिंग करतोय. 1 बॉल आणि 1 रन बनवला तर +5 होईल, परंतु मॅच मध्ये कायम राहतील. जर 1 रन नाही दिला, सेन्सिबल क्रिकेट, रनआउटचा चान्स नॉन स्ट्रायकिंग एंडला. येथे आलाय थ्रो, उशिराने केलंय काय असा प्रश्न पडला असेल. अगदी थोडीशी स्लो फील्डिंग आणि त्यामुळे ही 1 धाव येथे पूर्ण झाली आहे. कल्पेश, मैंने संदीप कदम मेमोरियल टूर्नामेंट में देखा था, 18 गेंद में 43 रनों की जरूरत थी और उस वक्त इन्होंने वो डिफेंसिव शॉट खेला था, मतलब रन नहीं लिया था। और उसके बाद में धुआंधार बल्लेबाजी करते हुए, बहुत जबरदस्त बल्लेबाजी करते, अर्धशतक जड़ा था। अभी सिंगल की जरूरत थी, टीम की जरूरत क्या है, समय की मांग क्या, उसको पूरा किया। और अब जीतने के लिए केवल यहाँ से रन चाहिए 1, क्योंकि 5 रन आपको मिले हैं, एक्स्ट्रा मिले हैं, बोनस के तौर पर मिले क्योंकि आपने सेंसिबल बल्लेबाजी की। केवल 1 रन की जरूरत है मुकाबला जीतने के लिए। योगेश पवार ने बहुत ही जबरदस्त बल्लेबाजी की है। 6 गेंदों में 6 रन, ये आपका एक आंकड़े दिखाए, लेकिन ये आंकड़े बदलने वाले हैं। 6 गेंदों में वैसे केवल 1 रन की जरूरत है। इस मुकाबले में फ्रेंड्स खंडाला टीम का प्रदर्शन बहुत ही लाजवाब रहा है। धर्मवीर चषक में 154 रन बनाए थे, मैन ऑफ द सीरीज के हकदार, और बारिश में रनों की बरसात करने वाले खिलाड़ी योगेश पवार। और गेंदबाजी के ऊपर अब प्रेशर है, नानिस के गेंदबाज। सिंगल चाहिए, सिंगल आपको मिलेगा तो आप जीत का स्वाद चखने का आपको जरूर मौका मिलेगा। 1 रन की जरूरत है फ्रेंड्स खंडाला को यह मुकाबला जीतने के लिए। 54 1 विकेट के नुकसान पर 4 ओवर का खेल, 5वां ओवर प्रगति पर है। गेंदबाजी करने के लिए गेंदबाज आए हैं। आकाश के हाथ में गेंद, पैरों पर गेंद थी, कलाई के साथ मोड़ दिया स्क्वायर की तरफ, और इसी के साथ फ्रेंड्स खंडाला ने यह मुकाबला जीत लिया है। कांग्रेचुलेशन, बहुत ही जबरदस्त प्रदर्शन इस मुकाबले में। योगेश पवार ने 46 रन बनाए, आज अर्धशतक नहीं जड़ पाए, लेकिन सबका दिल जीत लिया है।
मैच विनिंग परफॉर्मेंस कल पेश रहा है। कमाल की बल्लेबाजी इस मुकाबले में योगेश पवार की। देखिए किस तरह से इन्होंने बल्लेबाजी की। 21 गेंदे 46 रन, 219 का स्ट्राइक रेट, और इस मुकाबले में इनके बल्ले से शानदार 6 छक्के। अप्रतिम फटकेबाजी, 6 षटकार त्याने आपल्या इनिंगमध्ये दाखवले आणि त्यानंतर जे कॅच ड्रॉप झाल्या, जीवदानाचा वापर केला आणि त्यानंतर प्रहार गोलंदाजांवरती आणि हा सामना आपल्या बाजूला झुकवला. नक्कीच मॅच संपल्यानंतर मॅच समरी आपल्या समोर पाहायला मिळते. राज शिवगणच्या बॅटमधून 16 रन, त्यानंतर गुरु हतपले 13 धावा, त्याच्या तो नॉट आउट राहिला. अमोल कांगणे थोडासा शांत पाहायला मिळाला, एक षटकार आला जरूर, परंतु त्याच्या खात्यामध्ये 7 रन. आकाश सकपाळ 4. मयूर वाघमारेचा विचार केला गेला तर खूप चांगली गोलंदाजी, 2 षटकार हाताळली, 7 रन त्यामध्ये खर्च केल्या, 3 विकेट त्यांनी मिळवल्या. आणि त्यानंतर येथे मात्र गौरवची षटक, त्यामध्ये 2 विकेट, 17 धावा खर्च झाल्या. योगेश पवार 15 रन, त्यानंतर संदेश पवार 9 धावा खर्च झाल्या. और बहुत ही ज़बरदस्त प्रदर्शन फ्रेंड्स कंडला टीम का। योगेश पवार ने डोमिनेट किया, तो बिल्कुल सही। इस वक्त एक बहुत बड़ा मुकाबला था जिसमें शानदार बल्लेबाजी योगेश पवार की रही। तो इस मुकाबले में मैन ऑफ द मैच का अवार्ड जाएगा। बहुत ही शानदार बल्लेबाजी जरूर रही है योगेश पवार की, 21 गेंद में 40। तो मैन ऑफ द मैच